नमो बुद्धाय. जय भीम. आज विश्व उद्धारक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आपण साजरी करत आहोत. त्यानिमित्तानं आपण सर्वांना ह्या बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक मंगलकामना इथे व्यक्त करते. ज्या महामाया आणि राजा शुद्धोधन यांच्या पोटी या विश्वाचा उद्धारक, अख्ख्या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग देणारा महापुरुष जन्माला आला, त्या महापुरुषांच्या मातापित्यांनासुद्धा माझे त्रिवार अभिवादन. खरं पाहता या वैशाखी पौर्णिमेच्या दिनीच सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, ज्ञानप्राप्ती झाली आणि महापरिनिर्वाण देखील झाले. या पौर्णिमेच्या त्रिसंगम जो झाला त्या क्षणांनासुद्धा मी त्रिवार वंदन करते. तथागत गौतम बुद्ध आपल्या एका महान उपदेशामध्ये असं म्हणतात की ज्या कोण्या व्यक्तीला शील सदाचाराच्या मार्गाने जगायचं असेल तर त्याच्यापुढे एक चांगला आदर्श असणे आवश्यक आहे. ज्याला सदाचाराच्या मार्गाचं अनुसरण करायचं आहे अशांना तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेला जो धम्माचा उपदेश आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीत आहे की जन्म कसा झाला, कुठे झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण तथागत गौतम बुद्धांनी जो जीवन जगण्याचा आपल्याला सम्यक मार्ग दिलेला आहे तो मार्ग अनुसरण करण्याची खरं पाहता काळाची गरज आहे. त्यामध्ये आहे पंचशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता, 8 बोध्यांग, 8 लोकधर्म, 8 आहेत लोकधर्म आणि 7 बोध्यांग. तर त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे 4 आर्य सत्य. तर ह्या विशुद्धी मार्गाची जी पहिली शिकवण त्यांनी दिलेली आहे त्या शिकवणीचा आपण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं थोडं का होईना बुद्धाचं तत्त्वज्ञान आपल्या जर जीवनामध्ये प्रत्यक्षरित्या उतरलं तरच आपण खऱ्या अर्थानं आज तथागत बुद्धांची जयंती साजरी करण्याचा आपल्याला एक मनस्वी समाधान होईल असं मला वाटतं. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा जो मूळ केंद्र आहे माणूस आणि माणसाची असलेलं माणसाशी जे नातं आहे, या पृथ्वी तलावरचं जे माणसाचं असलेलं जे नातं आहे त्यावर भर दिलेलं आहे आणि माणसाचं मन हे केंद्रबिंदू आहे. माणूस जर शुद्ध चित्ताने बोलत असेल, वागत असेल, कृती करत असेल तर सदैव त्याच्या पाठीमागे सुखाची सावली येत असते. आणि अकुशल मार्गाने जर आपण वावरत असेल तर त्याचेही परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून मला इथं अशा भावना मला व्यक्त कराव्याशा वाटतात की आज या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं तथागत बुद्ध असं म्हणतात एका ठिकाणी की ग्रंथामध्ये कितीही मोठे तुम्ही ग्रंथ वाचले किंवा कितीही मोठे तत्त्वज्ञानाच्या भाषा तुम्ही ऐकलं तरीसुद्धा तो ग्रंथ जोपर्यंत प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरत नाही तोपर्यंत मोठ्या ग्रंथांना अर्थ प्राप्त होत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की वर्षावासाच्या काळामध्ये भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म आणि विविध प्रकारचे ग्रंथ आपण वाचत असतो. तर ते ग्रंथ जोपर्यंत प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्या उतरत नाहीत तोपर्यंत त्याला अर्थ प्राप्त होत नाही. आणि म्हणून या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण जितकंही बुद्धाचं तत्त्वज्ञान आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्याचं आपल्या शारीरिक मानसिक क्षमतेनुसार
आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब आपण निश्चित केला पाहिजे. आपल्या सर्वांचा पाऊल या धम्ममार्गावर रूढ होऊ अशा अनेक अनेक मंगलकामना मी इथं व्यक्त करते. नमो बुद्धाय.